आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. इस्रो आज श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLVच्या माध्यमातून आपल्या हवामान विषयक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. नॉटी बॉय या टोपण नावानं संबोधल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हे प्रक्षेपण होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 5:35 प्रक्षेपण होईल अशी माहिती इस्रोनं दिली आहे. भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनच्या मदतीनं बनवलेल्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून होत असलेलं हे 16वं प्रक्षेपण आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग आणि समुद्रात घडणाऱ्या हवामानविषयक बदलांचा अभ्यास या मोहिमेद्वारे केला जाणार आहे. या प्रक्षेपणाची होत असलेली 27 तासांची उलटगणती सुरळीत सुरू असल्याची माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हवामानविषयक अंदाजाबरोबरच संभाव्य आपत्तीचा इशारा मिळाला या मोहिमेमुळे मदत होणार आहे. पुणे जिल्ह्यात पुणे-नाशिक महामार्गावर आज सकाळी 3 वाहनांची समोरासमोर टक्कर झाल्यानंतर एका कारला लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. बुलडाणा जिल्ह्यात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्यासह बागायती पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. जिल्ह्यातल्या खामगावसह परिसरात काल रात्री वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे खामगाव तालुक्यातल्या ग्रामीण भागांमध्ये कांदा, हरभरासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मराठ्यांच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मौजे, चंदन सावरगाव इथं आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या रास्ता रोको आंदोलनामुळे केज अंबेजोगाई या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2 किलोमीटरपेक्षाही लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नांदेडमध्ये महिलांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळाव्याला आज सकाळी प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या वतीनं आयोजित या मेळाव्यात राज्यभरातल्या खासगी कंपन्यांकडून पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. या मेळाव्यात जवळपास 500 युवती महिलांनी नाव नोंदणी केली आहे. धुळे जिल्ह्यात पहिल्या बालस्नेही पोलीस स्थानकाचं उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती संदीप स्वामी यांच्या हस्ते काल झालं. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांच्या मार्गदर्शनानं हे पोलीस ठाणं तयार करण्यात आलं आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात येताना बालकांना सुरक्षित आणि मनोरंजक वातावरण असावं या दृष्टीने जनसाहस संस्था यांच्या माध्यमातून हे पोलीस ठाणं तयार करण्यात आलं आहे. मॅरेथॉनमुळे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू आज रात्री 11 वाजल्यापासून उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवला जाणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून उरणकडून येणाऱ्या वाहनांसाठी गव्हाण फाटा, उरण फाटा, वाशी मार्गे पुण्याहून अटल सेतूनं मुंबईकडे जाणारी वाहनं ही यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गानं बेलापूर, वाशी मार्गे जुना मुंबई पुणे हायवे, कोकणाकडून येणारी वाहनं तसेच पनवेलकडून येणारी वाहनं ही गव्हाण फाटा, उरण फाटा अशी वाशी मार्गे पुढे इच्छित स्थळी मार्गस्थ होणार असल्याची सूचना नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातल्या आयुष्यमान योजनेचे लाभार्थी अशोक कुलकर्णी यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रा या माध्यमातून आज मला पंतप्रधान आयुष्यमान योजनेचा लाभ मिळावा यासाठी मी आज माझं कार्ड या ठिकाणी घरात काढलं. याचा नक्कीच भविष्यात मला त्याचा उपयोग होईल. राजकोटमध्ये इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या 3ऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3ऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. भारताला पहिल्या डावात 126 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली आहे. आजचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं आपल्या दुसऱ्या डावात 1 बाद 62 धावा केल्या होत्या. मलेशियात सुरू असलेल्या आशिया संघ बॅडमिंटन स्पर्धेत जपानचा पराभव करून भारतीय महिला संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतानं उपांत्य सामन्यात जपानवर 3-2 असा विजय मिळवत रौप्य पदक निश्चित केलं आहे. भारताचा अंतिम सामना उद्या भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 7:30 वाजता सेलनगॉर इथं होईल. गृहमंत्री अमित शहा यांनी आज स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. फडके यांनी देशात सशस्त्र क्रांतीचा पाया घातला आणि स्वराज्य मिळवून दिलं. त्यांनी आपलं उद्दिष्ट जोडून देशवासियांना इंग्रजांविरुद्धच्या मुक्तीसंग्रामासाठी प्रेरित केलं असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.